आजची वेदना टाळताय, मग उद्याचं यश पण टाळाल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उद्याचं भविष्य हे आजच्या सहनशीलतेवर ठरतं. कसं पाहूया पुढील गोष्टीतून. एक शिल्पकार मंदिरासाठी 2 दगड घेतो. पहिल्या दगडावर शिल्पकार हातोडा मारतो. पहिला दगड म्हणतो, थांब, मला दुखतंय. शिल्पकार त्याला सोडून देतो. नंतर शिल्पकार दुसरा दगड घेतो. दुसऱ्या दगडावर तो सतत हातोडा मारत राहतो. दुसरा दगड वेदना सहन करतो. काही न बोलता वेदना सहन करत राहतो. काही दिवसानंतर पहिला दगड बनतो मंदिराची पायरी आणि दुसरा दगड बनतो मंदिरातील मूर्ती. मॉरल: ज्यांनी वेदना सहन केल्या ते सर्वोच्च उंचीवर पोहोचले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही उद्या खूप मोठं यश हवं असेल तर आज तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार आहे. चॉईस इज युअर्स.